रामराम शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यातीवर जे 20% शुल्क लादलेलं आहे ते शुल्क कमी करण्यासाठी शेतकऱ्याकडूनही मोठी मागणी सध्या होत आहे आणि खासदार भगरे यांनी सांगितलं आहे की कांदा निर्यातीवरील 20% शुल्क कमी न केल्यास ते 0% न केल्यास संसदेसमोर आंदोलन करणार आहे असं त्यांनीही म्हटलेलं आहे। आणि मित्रांनो, अशामध्येच केंद्रीय कृषी मंत्री उद्या नाशिकमध्ये आहेत। कांदा निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयाकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष हे लागून आहे। तर मित्रांनो, काय नेमकी बातमी आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये ती पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात कालचा बांगलादेशचा कांदा एक्सपोर्ट रिपोर्ट। मित्रांनो, काल गोजाडांगा बॉर्डर इथून 12 गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे, तर मेंदीपूर बॉर्डर इथून 13 गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे। हिली बॉर्डर इथून 7 गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेले आहे। अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 32 गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। मित्रांनो, काल भारतीय कांद्याला 32 रुपये किलोपासून 39 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत। मित्रांनो, निर्यातीमध्ये कसलाही बदल काल झालेला नाही, तसेच बाजारभावही मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत। चला तर मित्रांनो, पाहूयात महत्त्वाची बातमी। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर असल्याने कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्दच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। केंद्रीय कृषी मंत्र्याच्या कार्यालयाने त्याबाबत आढावा देखील घेतल्याचे समजते। यावेळी मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमामध्ये चव्हाण हे शेतकऱ्यासोबत सुसंवाद साधणार आहेत। यावेळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उपस्थित राहणार असून कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे, कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन हे उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी दिली आहे। तर मित्रांनो, पाहूयात उद्या नेमका याबाबत काही निर्णय होतो का, काही घोषणा होते का। याबाबत काही निर्णय घोषणा झाल्यास लगेचच आपल्याला याची माहिती मी टाकणारच आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।